Hello everyone. Okay, so we have started with our new point, that is the central nervous system. In that we have started with the sedatives and the hypnotics. Okay, so in last lecture we have seen sedative or we have started sedative and hypnotic. In that we have seen the definition and classification, and we have explained the first class, that is the barbiturate. Okay, बार्बिच्युरेटचं आपण तिथे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितले, त्याचे फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स, ॲडवर्स इफेक्ट आणि बार्बिच्युरेट पॉइझनिंग, हे पॉईंट्स आपण याच्या अंडर कवर केलेले आहे. नाव लास्ट पॉईंट अंडर दिस चॅप्टर इज द बेन्झोडायझेपिन्स. ओके, जसं की मी सांगितलं, इट इज क्लासिफाईड इन टू द 3 मेजर क्लासेस, दॅट इज द barbiturates, benzodiazepines, and last one is the new non-benzodiazepines. Okay, so आज आपण benzodiazepines आणि न्यू नॉन बेन्झोडायझेपिन्स च्या अंडर 3 एक्झाम्पल्स आहेत, हे आपण बघणार आहे. ओके, सो फर्स्ट वन इज द बेन्झोडायझेपिन्स. सो व्हेन आय एम एक्सप्लेनिंग द बार्बिच्युरेट्स, ॲट दॅट टाइम ओनली आय हॅव एक्सप्लेन दॅट इज द mechanism of action of the barbiturate is exactly same like the benzodiazepine, or both have the same mechanism of action, both act on the same receptor, that is the GABA A benzodiazepine receptor. दोन्ही एकाच रिसेप्टरवरती काम करतात. ओनली त्यांच्या जे अटॅचमेंटच्या साईट आहेत त्या फक्त डिफरंट आहेत, ज्या मी लास्ट लेक्चरमध्ये डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, सो इथे फक्त आता मी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन एक्सप्लेन करणार आहे. सो बेन्झोडायझेपिन बाइंड टू द GABA A benzodiazepine receptor. So after binding it enhance the receptor affinity for the GABA. ओके, गाबासाठी ते काय करतं, रिसेप्टर ॲफिनिटी वाढवतं, म्हणजे जास्तीत जास्त गाबा जे न्यूरोट्रान्समीटर आहे तिथे अटॅच होतं. सो इट इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी. ड्यू टू दिस देर इज अ इन्क्रीज इन द फ्रिक्वेन्सी ऑफ अ क्लोरीन चॅनल ओपनिंग. सेम थिंग हॅपन इन टू द बार्बिच्युरेट. ओके, क्लोरीन चॅनल ओपनिंग होतं तिथे, अँड दिस रिझल्ट्स इन न्यूरोनल हायपरपोलरायझेशन. न्यूरोनल हायपरपोलरायझेशन होतं. दिस रिझल्ट्स इन डिक्रीज इन द सिम्पॅथेटिक ट्रान्समिशन. बोथ हॅव द सेम थिंग्स. ओके, इथं फक्त तुम्हाला वर्ड्स वेगळे दिसतील. ओके, म्हणजे जसं सिम्पॅथेटिक ट्रान्समिशन किंवा इम्पल्स कंडक्शन असं लिहिलं तरी चालेल. और जे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ बार्बिच्युरेट आहे त्याच्याच जिथे जिथे बार्बिच्युरेट आहे तिथे फक्त बेन्झोडायझेपिन हा वर्ड ॲड करून सेम तुम्ही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन इकडे लिहू शकता. ओके, सो दिस रिझल्ट्स इन अ न्यूरोनल हायपरपोलरायझेशन अँड दिस कॉजेस द डिक्रीज इन द सिम्पॅथेटिक ट्रान्समिशन. सिम्पॅथेटिक ट्रान्समिशन डिक्रीज होतं, म्हणजेच तिथे इम्पल्स कंडक्शन डिक्रीज होतं, अँड दिस कॉजेस द CNS डिप्रेशन. ओके, सो आपण सेडेटिव्ह हिप्नॉटिक्स म्हणजे CNS डिप्रेशन ड्रग बघतोय, जे डिप्रेस करतात, विच रिड्युसेस द एक्साइटमेंट, विच रिड्युसेस द स्ट्रेस. ओके, और विच काम्स द पेशंट, असे आपण ड्रग बघतोय. ऑब्वियसली मग ते काय असणार आहेत, ते CNSला डिप्रेस करणार आहेत. तर ते कशा थ्रू करतात, त्याच्यामध्ये आपण बार्बिच्युरेट आणि बेन्झोडायझेपिन बघतोय. दीज आर ॲक्ट बाय द गाबा बेन्झोडायझेपिन रिसेप्टर. गाबा रिसेप्टर जो आहे त्याच्यावरती बेन्झोडायझेपिन आणि बार्बिच्युरेट बाइंडिंगसाठी वेगवेगळ्या साईट असतात. तिथे बेन्झोडायझेपिन और बार्बिच्युरेट बाइंड होतात. त्याच्यामुळे काय होतं, क्लोरीन चॅनल ओपन होतात. त्याच्यामुळे न्यूरोनल जे हायपरपोलरायझेशन आहे ते न्यूरोनल हायपरपोलरायझेशन होतं, आणि त्याच्यामुळे जे नर्व इम्पल्स आहे ती कॅरी होत नाही किंवा कंडक्ट होत नाही, अँड दिस कॉजेस द CNS depression. So this is about the mechanism of action of the benzodiazepine. Now we move towards the pharmacological action of the benzodiazepines. First is the CNS. Okay, so benzodiazepine act as reduction of anxiety. Okay, so जे जसं की घाबरणं असेल किंवा सिडेशन क्रिएट करणं असेल. ओके, सिडेशन म्हणजे लक्षात ठेवा, झोप येणारे किंवा काल्मिंग इफेक्ट क्रिएट करणारे ड्रग्स. ओके, सो हे कधी यूज करणार आपण, जेव्हा ओव्हर एक्सायटेड असणार. एन्झायटी म्हणजे काय असणार, घाबरणे. एन्झायटी म्हणजे काय, घाबरणे. सो अँझिओलायटिक्स म्हणून हे यूज होतात, म्हणजे काम करतं पेशंटला. घाबरल्यानंतर जसं एक्साइटमेंट होते किंवा स्ट्रेस वाढतो तो कमी करण्यासाठी हे यूज केले जातात. These are produces the sedation and the hypnosis. So these are also act as a hypnosedative. Okay, म्हणजे या आधी पण मी सांगितलेलं आहे. These are the drug which produces in small, if these are given in small quantity these are act as a sedatives, and if these are given in the
large quantity or in higher doses, these are act as a hypnotic. So both effect it can be shown, so that's why we can say that these are the hypnosedative drugs. Okay, so by increasing the seizure threshold act as a अँटीकन्व्हल्जंट. ओके, सो सीझर थ्रेशोल्ड हे काय करतं, इन्क्रीज करतं, म्हणजे सीझर येण्याची जी कपॅसिटी आहे, टॉलरेट करण्याची कॅपॅसिटी ते इन्क्रीज करतं, त्याच्यामुळे ते काय होतं, ॲज अ अँटीकन्व्हल्जंट तिथे ॲक्ट होतं. ड्यू टू सेंट्रल मसल रिलॅक्सेशन ॲक्ट ॲज अ मसल रिलॅक्सन. ओके, सेंट्रल मसल रिलॅक्सेशन होतं, त्याच्यामुळे हे काय होतं, स्केलेटल मसल रिलॅक्संट किंवा मसल रिलॅक्संट म्हणून हे ॲक्ट होतं. नेक्स्ट इज द रेस्पिरेशन. ओके, इफेक्ट ऑन द CNS बघितलं ना, वी विल सी द इफेक्ट ऑन द रेस्पिरेशन. ओके, सो ॲट द हिप्नॉटिक डोस नो इफेक्ट, बट ॲट हायर डोस स्लाइटली डिप्रेस द रेस्पिरेशन. आता डिफरन्स बघा, बार्बिच्युरेट्समध्ये आपण पाहिलं होतं देर इज अ डिप्रेशन. ओके, डिप्रेशन होतं रेस्पिरेशनचं, बट इथे हिप्नॉटिक डोसेसला सुद्धा काय होतं, इथे इफेक्ट दिसत नाही. पण हिप्नॉटिक डोसेसपेक्षा जर जास्त डोस दिला, हायर डोस दिला, इन सच केसेस इट मे शो स्लाइटली डिप्रेशन ऑफ द रेस्पिरेशन. ओके, नेक्स्ट इज द GIT, so decreases the nocturnal gastric secretion and prevent the stress ulcer. Okay, so decreases the nocturnal gastric secretion. nocturnal म्हणजे रात्रीच्या वेळी, रात्रीच्या वेळी जे गॅस्ट्रिक सिक्रेशन आहे त्याला ते डिक्रीज करतं. दॅट्स वाय दिस प्रिव्हेंट द स्ट्रेस अल्सर. त्याच्यामुळे स्ट्रेस अल्सर जो होत असतो तो काय होतो, कमी होतो, किंवा जर झाला असेल तर तिथे हे गॅस्ट्रिक सिक्रेशन कमी करून तो बरा केला जातो. ओके, नेक्स्ट इज द CVS, ॲक्शन ऑन द कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. ओके, सो ॲट हिप्नॉटिक डोस नो इफेक्ट, बट ॲट हायर डोस सेम द लोअर द BP अँड द हार्ट रेट. ओके, सो हिप्नॉटिक डोसेसला हा विशेष इफेक्ट दाखवत नाही, बट ॲट द हायर डोसेस, जास्त डोस दिला तर हे काय करतं, BP आणि हार्ट रेट लो करतं. ओके, सो ॲडवर्स इफेक्ट याचे काय काय, ड्राउझिनेस म्हणजे तंद्री लागल्यासारखं होतं, अगदी जास्त झोप आल्यानंतर होतं बघा, समोर झोपत नाही व्यक्ती पण समोर काय चाललं आहे ते कळत नाही, थोडंसं ड्राउझी फील होतं. देन लिथार्जी मीन्स आळशीपणा येणे. ओके, येस, लिथार्जी म्हणजे आळशीपणा फील होणे, आळशी असल्यासारखं वाटणे. देन अटॅक्झिया म्हणजे याच्यामध्ये काय होतं, बॉडीवरचा कंट्रोल लूज होतो. जसं की अगेन मी सांगेन, जर कोणी 1 डे 1 नाईट पूर्ण जागरण केलं असेल तर मुवमेंटसुद्धा कंट्रोल होत नाहीत, कधी कधी काय करतोय कळत नाही, हातातून वस्तू पडतात. सो दॅट काइंड ऑफ थिंग अँड द कन्फ्युजन. ओके, सो दीज आर दी ॲडवर्स इफेक्ट ऑफ दी बेन्झोडायझेपिन्स. ओके, सो नेक्स्ट इज द, आता इथे काही ब्रँड नेम्स आणि त्याचे डोसेस दिलेले आहेत ॲज पर देअर एक्झाम्पल्स. ओके, सो फर्स्ट वन इज द डायझेपाम विच हॅव अ ब्रँड नेम काम्पोज अँड व्हॅलियम. ओके, सो त्याचे आता ॲज पर देअर थेरॉपिटिक युजेस इथे डोसेस दिलेले आहे. सिव्हिअर एन्झायटीमध्ये हे कसे यूज केले जातात, 2 मिलीग्रॅम ओरल ट्राईस इन अ डे और थ्राईस इन अ डे और अप टू 10 मिलीग्रॅम इंट्रामस्क्युलर और इंट्राव्हेनस दिले जातात इंजेक्शन. ओके, सो सिव्हिअर एन्झायटी म्हणजे खूप जास्त प्रमाणात जर एन्झायटी असेल, इन सच केसेस दीज आर गिवन 2 मिलीग्रॅम ओरल डोस, 2 मिलीग्रॅम 3 टाइम्स दिला जातो, किंवा 10 मिलीग्रॅम इंट्रामस्क्युलरली और इंट्राव्हेनसली दिला जातो. इनसोमनिया असोसिएटेड विथ द एन्झायटी, मग फक्त एन्झायटी नाही आहे, विथ इट इफ द पेशंट फील द इन्सोमनिया म्हणजे काय, झोप न येणे. झोप न येण्याचा जो एक डिसीज आहे त्याला इन्सोमनिया असं म्हणतात. सो इन दिस केस द डोस शुड बी 5 to 15 मिलीग्रॅम ओरल ॲट दी बेड टाईम. ओके, सो एन्झायटी आहे आणि इन्सोमनिया पण आहे, तर बेड टाईमला 5 to 15 मिलीग्रॅम डोस दिला गेला पाहिजे. नेक्स्ट इज द प्री मेडिकेशन इन ॲनास्थेशिया, सिडेशन इन मायनर सर्जिकल अँड मेडिकल प्रोसिजर. ओके, सो 2 थिंग्स इथे दिलेले आहेत. दॅट इज द प्री मेडिकेशन इन ॲनास्थेशिया. ॲनास्थेशिया देण्याच्या आधी, जसं की मी पूर्वी पण एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला, की ॲनास्थेशिया कधी देतात, व्हेन देअर इज अ सर्जिकल प्रोसिजर, कोणती तरी मोठी सर्जिकल प्रोसिजर असेल तेव्हा ॲनास्थेशिया दिला जातो. मग सर्जिकल प्रोसिजर आहे म्हटल्यावर पेशंट मे फील एन्झायटी. ओके, पेशंटला एन्झायटी होते, समटाईम ही मे वोमिट. ओके, सो या सगळ्या गोष्टी होऊ नये, पेशंट शुड बी स्टे काम.
So for that purpose pre-medication should be given, which are nothing but the CNS depressant drugs. Okay, so these are the pre-medication. ॲनास्थेशियाच्या आधी जे प्री-मेडिकेशन म्हणजे ॲनास्थेशिया ऑपरेशनला नेण्याच्या आधी हे प्री-मेडिकेशन म्हणून यूज केले जातात. देन सेडेशन इन मायनर सर्जिकल अँड मेडिकल प्रोसिजर. ओके, मायनर सर्जरीज असतील किंवा मेडिकल प्रोसिजर असेल, सपोज ॲक्सिडेंट झाला आहे, अशा केसेसमध्ये पेन होतं त्या पेशंटला किंवा खूप घाबरलेला असेल, तर अशा वेळी थोडासा डोस देऊन या डायझेपॅमचं काय केलं जातं, पेशंटला काम डाऊन केलं जातं. आणि जे काही सर्जिकल आणि मेडिकल प्रोसिजर असेल मायनर, त्याला हलवणं असेल या जागेहून त्या जागेला वगैरे वगैरे गोष्टी, सो यासाठी हे यूज केलं जातं. सो डोस इज 5 to 20 मिलीग्रॅम ओरल और 100 to 200 मायक्रोग्रॅम पर kg इंट्राव्हेनसली. ओके, सो 5 to 20 मिलीग्रॅम ओरली दिला जातो किंवा जर आय व्ही रूटने इन्फ्युजनमधून द्यायचं असेल तर 100 to 200 मायक्रोग्रॅम पर kgच्या हिशोबाने दिला जातो. ओके, सो अल्कोहोल विड्रॉवल सिंड्रोम म्हणजे अल्कोहोल विड्रॉ करताना जो पेशंटला त्रास होतो, स्ट्रेस येतो, शिवरिंग होतं, सो हे कमी करण्यासाठी म्हणजे अल्कोहोल विड्रॉ करतो इफ एनी इंडिव्हिज्युअल, इन सच केसेस ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा कमी करण्यासाठी किंवा त्या पेशंटला काम डाऊन करण्यासाठी हे ड्रग दिला जातो. सो द डोस इज 5 to 20 मिलीग्रॅम ओरल, रिपीट आफ्टर 2 to 4 hours इफ नेसेसरी, और 10 to 20 मिलीग्रॅम इंट्राव्हेनसली और इंट्रामस्क्युलरली. ओके, सो 5 to 20 मिलीग्रॅम ओरली 2 ते 4 तासांनी रिपीट केला जातो जर गरजेचं असेल तर, किंवा 10 to 20 मिलीग्रॅम इंट्राव्हेनसली किंवा इंट्रामस्क्युलरली दिला जातो. नेक्स्ट इज द मसल स्पाझम जर होत असेल, आपण बघितलं मसल रिलॅक्सेशन करतं हे, सो इन दिस केसेस 10 मिलीग्रॅम इंट्राव्हेनसली और इंट्रामस्क्युलरली, रिपीट आफ्टर 4 hours इफ नेसेसरी. सो दिस इज अबाउट द डोस. ओके, याच्यात ॲक्च्युली एक्सप्लेन करण्यासारखं काहीच नाही आहे, बट डोसेस विचारले आहेत, सो याच्याकडे इग्नोर प्लीज तुम्ही करू नका. ओके, सो हे जे ड्रग्ज आहेत किंवा हे तुम्ही मार्केटमध्ये मेडिकलमध्ये जाऊन शॉपमध्ये जाऊन बघू शकता. हे ड्रग्स तुम्हाला तिथे आयडेंटिफाय करता येतील. अजून जर तुम्हाला याच्यामध्ये ब्रँड नेम्स मिळत असतील, यू कॅन ॲड दीज ऑल्सो. ओके, सो ब्रँड नेमसुद्धा बऱ्याच वेळा विचारलेला आहे, ॲज वेल ॲज याच्यामध्ये डोसचा हा सेपरेट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. नेक्स्ट वन इज द नायट्राझेपॅम. ओके, डायझेपॅमचं बघितलं तर आपण नायट्राझेपॅम बघूया. त्याचे ब्रँड नेम्स आहेत निपाम अँड नायट्रॅवेट और निट्रॅवेट. ओके, सो शॉर्ट टर्म व्हेअर इट इज यूज इन शॉर्ट टर्म मॅनेजमेंट ऑफ इन्सोमनिया. म्हणजे इन्सोमनिया झाला आहे, लॉंग टर्म ट्रीटमेंटसाठी हा यूज केला जात नाही. शॉर्ट टर्म थोड्या काळासाठी मेडिसिन देऊन बघितलं जातं की इन्सोमनिया करेक्ट होतो की नाही. इन सच केसेस इट कॅन बी यूज्ड. सो 5 मिलीग्रॅम ओरल ॲट नाईट, इन्क्रीज अप टू 10 मिलीग्रॅम इफ नेसेसरी. म्हणजे 5 to 10 मिलीग्रॅम डोस दिला जातो. मग 5 मिलीग्रॅम फर्स्ट देऊन बघितलं जातं. जर गरजेचं असेल, त्याच्याने पेशंटला काही इफेक्ट दिसत नसेल, इन सच केसेस डोस शुड बी इन्क्रीज्ड. मग 10 मिलीग्रॅमपर्यंत मॅक्झिमम दिला जातो. ओके, नेक्स्ट इज द अल्प्राझोलाम. ब्रँड नेम्स आर द ॲन्झिट, अल्प्रॅक्स अँड दी रेस्टिल, विच आर अगेन व्हेरी कॉमनली यूज इन द सेन्स म्हणजे हा खूप कम्पेअर टू डायझेपॅम अँड दी नायट्राझेपॅम इट इज क्वाईट मोर इफेक्टिव्ह. त्याच्यामुळे तुम्ही बघाल इथे डोससुद्धा त्याचा कमी आहे. ओके, सो अगेन सेम थिंग, इट इज ऑल्सो यूज इन अ शॉर्ट टर्म मॅनेजमेंट ऑफ दी इन्सोमनिया. सो 0.25 to 0.5 मिलीग्रॅम ओरल TID थ्राईस इन अ डे. सो हा जो डोस आहे, हाच डोस तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा ऑब्झर्व होईल. ओके, 0.25 मिलीग्रॅमच्या टॅबलेटपासून 0.5 मिलीग्रॅमच्या टॅबलेटपर्यंत तुम्हाला ही टॅबलेट ऑब्झर्व होईल मार्केटमध्ये. ओरल डोस दिला जातो, इन्क्रीज टू 3 to 4 मिलीग्रॅम डेली इफ नेसेसरी. ओके, डिपेंड्स ऑन पेशंट टू पेशंट. 3 to 4 मिलीग्रॅमपर्यंत हा डोस मॅक्झिमम दिला जातो. ओके, अँड नेक्स्ट वन इज द इटिझोलाम. इट्स ब्रँड नेम इज इटिझोला और इटिपॅक्स और सिलकॅम. Okay, so these are also used in a short term management of the insomnia. The dose should be up to 3 मिलीग्रॅम ओरल डेली इन डिवायडेड डोस. ओके, 3 मिलीग्रॅम दिला गेला पाहिजे, बट नॉट ॲट अ वन टाईम, एका वेळी नाही, डिवायडेड डोसमध्ये दिला गेला पाहिजे.
और ॲज अ सिंगल डोस ॲट अ नाईट, किंवा मग नाईटला तो ॲज अ सिंगल डोस दिला गेला पाहिजे. ओके, नाव नेक्स्ट इज द मिडाझोलाम विच हॅव अ ब्रँड नेम मिडाज अँड द फर्स्ट. सो फर्स्ट वन इज द इंडक्शन ऑफ ॲनास्थेशिया, म्हणजे प्री मेडिकेशन म्हणून हा यूज केला जातो. सो यूज कोणत्या ह्याच्यामध्ये केला, किती डोसमध्ये दिला जातो, 150 to 200 मायक्रोग्रॅम पर के बाय स्लो IV इंजेक्शन. ओके, सो इथे तुम्ही बघत असाल हे बाय मिस्टेक झालेलं आहे आय. ओके, सो 150 to 200 मिलीग्रॅम पर के ॲज पर वेट दिलं जातं. IV रूटने दिलं जातं विथ द हेल्प ऑफ द इंजेक्शन. ओके, अँड सिडेशन इन क्रिटिकल केसेस असतील आणि सिडेशन जर पेशंटला प्रोड्यूस करायचं असेल, इन सच केसेस डोस शुड बी लोडिंग डोस 3 to 300 मायक्रोग्रॅम पर के ॲज IV इन्फ्युजन और ओवर 5 minute मेंटेनन्स डोस 20 to 200 मायक्रोग्रॅम पर के पर आवर. ओके, सो लोडिंग डोस हा पहिल्यांदा म्हणजे पटकन आधी सिडेशन क्रिएट व्हावं म्हणून आणि तो मेंटेन राहावा सिडेशन म्हणून मेंटेनन्स डोस दिला जातो. ओके, सो these are the examples ओके ऑफ दी बेन्झोडायझेपिन्स, ज्याचे डोस आणि थेरप्युटिक युजेस इथे मेन्शन केलेले आहे. नाव आपण गिव्ह रिझन्स बघणार आहे. या चॅप्टरच्या अंडर जे गिव्ह रिझन्स येतात किंवा बेन्झोडायझेपिनच्या अंडर स्पेशल कोणते कोणते गिव्ह रिझन्स येतात ते बघणार आहे. सो वाय बेन्झोडायझेपिन्स आर पॉप्युलर दॅन द बार्बिच्युरेट्स. ओके, सो इथे आपल्याला कळतं बेन्झोडायझेपिन्स आर मोर कॉमनली यूज्ड कम्पेअर टू द बार्बिच्युरेट, किंवा बार्बिच्युरेटच्या पण आपण युजेसमध्ये पाहिलं होतं की फेनोबार्बिटोन आणि थायोपेंटाल सोडियम याशिवाय कोणताही बार्बिच्युरेट सध्या मार्केटमध्ये यूज केला जात नाही. तर का? बेन्झोडायझेपिन हॅव हायर थेरप्युटिक इंडेक्स. ओके, बेन्झोडायझेपिनची थेरप्युटिक इंडेक्स ही जास्त आहे. थेरप्युटिक इंडेक्स म्हणजे काय? सेफर डोस, जास्तीत जास्त सेफ्टी डोस आपण तिथे, म्हणजे सपोज 20 मिलीग्रॅममध्ये जर बार्बिच्युरेट पॉयझन क्रिएट करत असेल तर हा अगदी 1 मिलीग्रॅमपर्यंत सेफ आहे. समजलं? म्हणजे थेरप्युटिक इंडेक्स म्हणजे सेफर डोस असतो तो. सो इवन 20 हिप्नॉटिक डोसेस डू नॉट डेंजरस, म्हणजे 20 हिप्नॉटिक डोसेस दिले तरी पण ते कोणताही तिथे पॉयझनिंग करत नाहीत किंवा कोणताही तिथे डिपेंडन्स वगैरे दाखवत नाहीत. इट डज नॉट अफेक्ट द रेस्पिरेटरी ऑर द कार्डियक फंक्शन. आपण पाहिलं होतं. ओके, बार्बिच्युरेट्स दीज आर अफेक्ट द रेस्पिरेशन ॲज वेल ॲज लोअर्स द BP वगैरे फार मार्कली. Okay, markedly these are lowers the BP and heart rate, but in case of benzodiazepines it is not there. Okay, so respiratory किंवा cardiac system जे आहे ते डिप्रेस होत नाहीत त्याच्यामुळे, किंवा ते फंक्शन विशेष अफेक्ट होत नाहीत. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज. ऑल्सो डू नॉट शो ॲक्शन ऑन द अदर बॉडी सिस्टीम. अदर बॉडी सिस्टीमवरती लाईक दी लिव्हर असेल, किडनी असेल, त्याच्यावरती विशेष हा कोणताही इफेक्ट दाखवत नाही. ड्रग डिपेंडन्स इज लेस कम्पेअर टू द बार्बिच्युरेट. बार्बिच्युरेटमध्ये ड्रग डिपेंडन्स हा खूप पटकन होतो कम्पेअर टू द बेन्झोडायझेपिन. नेक्स्ट इज द इट हॅव अ स्पेसिफिक अँटीडोट लाईक द फ्लुमॅझेनिल. मग तो किती दिला गेला पाहिजे? 0.2 मिलीग्रॅम इंट्राव्हेनसली पेशंट रिगेन कॉन्शियसनेस. म्हणजे जर पॉयझनिंग झालंच तर अँटीडोट म्हणून फ्लुमॅझेनिल दिला जातो. किती दिला जातो? 0.2 मिलीग्रॅम दिला जातो इंट्राव्हेनसली. कधी दिला जातो किंवा कसा दिला जातो? व्हेन द पेशंट रिगेन कॉन्शियसनेस, म्हणजे पेशंटला जेव्हा कॉन्शियसनेस रिगेन होतो तेवढ्याच प्रमाणात तो डोस तिथे दिला जातो. इज अवेलेबल, हेन्स बेन्झोडायझेपिन आर मोर पॉप्युलर दॅन द बार्बिच्युरेट. सो दीज आर अगेन इम्पॉर्टंट पॉईंट्स. ओके, विचारले जातात तुम्हाला गिव्ह रिझनच्या अंडर. सो दीज हॅव अ हाय थेरप्युटिक इंडेक्स. 20 doses are also safe, or these does not show any dangerous effect. Then these does not depress or affect the respiratory and the cardiac function. Also does not show any effect on the other body functions. It does not show any dependence, drug dependence. It does not induce the microsomal enzyme. ओके, सो आपण बघितलं बार्बिच्युरेट्समध्ये लिव्हरमध्ये हे काय करतं? मायक्रोसोमल एन्झाईमला स्टिम्युलेट करतं. त्याच्यामुळेच काय होतं? बार्बिच्युरेटचं मेटाबॉलिझम होतं आणि त्याच्यामुळेच तिथे ड्रग टॉलरन्स होतो. हे जर आठवत नसेल तर प्लीज एकदा रिपीटेडली बघा ते. नाव नेक्स्ट इज द
थायोपेंटोन हॅज अ शॉर्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन. ओके, आता हे बेन्झोडायझेपिन आणि बार्बिच्युरेट या दोन्हीवरती जे क्वेश्चन्स आहेत गिव्ह रिझनच्या अंडर ते आपण इथे कवर करतोय. ओके, सो थायोपेंटॉन इज अ शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट. थायोपेंटॉन इज अ लिपिड सोल्युअर्स. तर क्वेश्चन काय आहे, थायोपेंटॉन हॅज अ शॉर्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन. वाय? थायोपेंटॉनला शॉर्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन का आहे, तर हे शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट आहे. देन थायोपेंटॉन इज अ लिपिड सोल्युबल. हे लिपिड सोल्युबल आहे, देअरफॉर गेट रेडिली ॲब्सॉर्ब फ्रॉम दी स्टमक. आपण बघितलं लिपिड सोल्युबल ड्रग आर मोर रॅपिडली ॲब्सॉर्ब कम्पेअर्ड टू द वॉटर सोल्युबल. सो स्टमकमधून हे काय होतं, पटकन लिपिड सोल्युबल असल्यामुळे पटकन ॲब्सॉर्ब होतं. इट हॅज अ रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन. ऑनसेट ऑफ ॲक्शन रॅपिडली दाखवतं. इन किडनी इट गेट आयोनाइज्ड. किडनीमध्ये गेल्यानंतर हे पटकन आयोनाइज्ड होतं अँड रेडिली एक्सक्रेटेड. आयोनाइज्ड ड्रग जे आहे ते पटकन एक्सक्रीट व्हायला इझी असतात, म्हणून ते पटकन एक्सक्रीट होतात, म्हणून हे शॉर्ट ॲक्टिंग आहे. म्हणजे जसं की ते घेतलं, ॲडमिनिस्ट्रेशन त्याचं केलं की ते पटकन ॲब्सॉर्ब होतं, पटकन त्याचं मेटाबॉलिझम पण होतं आणि आयोनायझेशन पण होतं आणि लगेच एक्सक्रिशन पण होतं, म्हणून याची ॲक्शन शॉर्ट ड्युरेशन आहे. ओके, सो क्लिनिकल एफिकसी ऑफ नेक्स्ट इज द क्लिनिकल एफिकसी ऑफ फिनाइलब्युटाझोन डिक्रीजेस वेन गिवन अलॉंग विथ द फिनोबार्बिटॉन. ओके, सो फिनाइलब्युटाझोन जेव्हा फिनोबार्बिटॉनसोबत दिला जातो तेव्हा फिनाइलब्युटाझोनची काय होते, क्लिनिकल इफिकसी म्हणजे त्याचा इफेक्ट जो फार्माकोलॉजिकल इफेक्ट आहे तो कमी होतो. तर का होतो ते आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट आय वुड लाईक टू एक्सप्लेन फिनोबार्बिटॉन इज कम अंडर द बार्बिच्युरेट कॅटेगरी अँड फिनाइलब्युटाझोन इज अ NSAID ड्रग दॅट इज नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. तो चॅप्टर आपण नेक्स्ट बघणार आहे, याच्यानंतर बघणार आहे. ते म्हणजे काय डिटेल तुम्हाला तिथे कळेल. फक्त हेच की जे पेन किलर्स वगैरे असतात हे ड्रग्स त्याच्या अंडर येतात. ओके, सो NSAID कॅटेगरी ज्याला म्हणतात. ओके, सो फिनाइलब्युटाझोन इज अ NSAID while phenobarbital is a barbiturate. Then phenobarbital increases the microsomal enzymes in liver. ओके, सो आपण बघितलं बार्बिच्युरेट्स काय करतात, त्याच्या अंडरच फिनोबार्बिटॉन येतो, त्याच्यामुळे ते काय करतात, मायक्रोझोमल एन्झाईम काय करतात, इन्क्रीज करतात लिव्हरमध्ये. त्याच्यामुळे काय होतं, दिस एनहान्स द मेटाबॉलिझम ऑफ फिनाइलब्युटाझोन. ओके, त्याच्यामुळे काय होतं, फिनाइलब्युटाझोनचं मेटाबॉलिझम तिथे इन्क्रीज होतं आणि दॅट्स वाय इट रिड्युसेस इट्स क्लिनिकल इफिकसी. व्हेरी सिम्पल. दोन्ही एकत्र दिल्यानंतर काय होतं, ते मायक्रोझोमल एन्झाईम जे मेटाबॉलायझिंग एन्झाईम्स आहेत ते स्टिम्युलेट करतं आणि फिनाइलब्युटाझोन काय होतं, त्याच्यामुळे मेटाबोलाइज होऊन पटकन एक्सक्रीट पण होतं त्याची ॲक्शन पूर्ण दाखवायच्यात, म्हणून त्याची क्लिनिकल इफिकसी कमी दिसते जेव्हा ते फिनोबार्बिटॉनसोबत दिलं जातं. नेक्स्ट इज अ इंजेक्शन ऑफ द सोडियम बायकार्बोनेट इज गिवन इन बार्बिच्युरेट पॉयझनिंग. ओके, बार्बिच्युरेट पॉयझनिंग झाल्यानंतर सोडियम बायकार्बोनेटचं इंजेक्शन दिलं जातं. तर का ते आपण बघणार आहे. आता बार्बिच्युरेट म्हणजे आपल्या लक्षात येतं इट इज अ कंपाऊंड दॅट इज विच कंटेन द बार्बिच्युरिक ॲसिड, म्हणजे त्याच्यामध्ये ॲसिड आहे. ओके, सो त्याच्यावरून आपण बघत होता. सो सोडियम बायकार्बोनेट इज अ सिस्टेमिक अँटासिड. ओके, सोडियम बायकार्बोनेट हे सिस्टेमिक अँटासिड आहे विच कॉज द सिस्टेमिक अल्कलॉसिस. अँटासिड म्हणजे काय, ॲसिडिटीला ते काय करतं, न्यूट्रलाइज करतं किंवा अल्कलाईन करतं. ओके, सो असे ड्रग्सना अँटासिड्स म्हटलं जातं आणि ते काय करतात, सिस्टेमिक अल्कलॉसिस तयार करतात. सिस्टेमिक अल्कलॉसिस झाल्यामुळं काय असतो, pH तो अल्कलाईन असतो. सो ॲट अल्कलाईन pH बार्बिच्युरेट इज हायली आयोनाइज्ड. अल्कलाईन pH असल्यामुळं बार्बिच्युरेट दीज आर द ॲसिड्स, दीज आर गेट इझिली आयोनाइज्ड. ओके, आयोनाइज्ड होतात ते. आणि इन अल्कलाईन युरिन आयोनाइज्ड फॉर्म ऑफ बार्बिच्युरेट इज नॉट एबल टू गेट रिॲब्सॉर्ब्ड इन रिनल ट्यूबल. ओके, सो हे जे आयोनाइज झालेले बार्बिच्युरेट्स आहे हे युरिनमध्ये काय होतात, युरिनमधून ते जेव्हा एक्सक्रीट होत असतात रिनल ट्यूबलमधून ते रिॲब्सॉर्ब होऊ शकत नाहीत बिकॉज ऑफ इट्स आयोनाइज्ड प्रॉपर्टी, किंवा ते आयोनाइज्ड फॉर्ममध्ये आहेत त्याच्यामुळे ते ॲब्सॉर्ब होत नाहीत अँड रेडिली एक्सक्रीटेड इन टू दी युरिन. हेन्स इंजेक्शन ऑफ सोडियम बायकार्बोनेट इज गिवन in barbiturate poisoning to completely eliminate the barbiturate. ओके, व्हेरी सिम्पल. सोडियम बायकार्बोनेट हे सिस्टेमिक अँटासिड आहे त्याच्यामुळे ते सिस्टेमिक अल्कलॉसिस करतं. पण ज्या हा अल्कलाईन pH होतो, सिस्टेमिक अल्कलाईन pH होतो, त्या pHला बार्बिच्युरेट आयोनाइज होतं. आयोनाइज झाल्यामुळे काय होतं, इट विल गेट इझिली
एक्सक्रिटेड. मग एक्सक्रीट होत असताना हा जो त्याचा आयोनाइज्ड फॉर्म आहे त्याच्यातून ते परत रिॲब्सॉर्ब पण होत नाही रिनल ट्युबलमधून, आणि त्याच्यामुळे ते काय होतं, पटकन एक्सक्रीट होऊन जातं, म्हणजे त्याचं रिॲब्सॉर्प्शन पण होत नाही रिनल ट्युबलमधून. मग हे पटकन बॉडीतून एक्सक्रीट होतं, म्हणून जेव्हा बार्बिच्युरेट पॉइझनिंग होतं त्यावेळी सोडियम बायकार्बोनेटचं इंजेक्शन तिथे दिलं जातं. ओके, नेक्स्ट वन इज द बार्बिच्युरेट डेव्हलप द टॉलरन्स अँड द ऑटोमॅटिझम. का हे आपण तेव्हाच बघितलेलं आहे, तरी पण मी एक्सप्लेन करते. ओके, सो बार्बिच्युरेट इंड्युसेस द मायक्रोझोमल एन्झाईम सिस्टीम इन लिव्हर विच रॅपिडली इनॅक्टिवेट द बार्बिच्युरेट. ओके, बार्बिच्युरेटच स्टिम्युलेट करतं, जसं की मी आधी पण एक्सप्लेन केलं, मायक्रोझोमल एन्झाईम सिस्टीम, आणि त्याच्यामुळेच बार्बिच्युरेट काय होतं, मेटाबोलाइज होतं, आणि त्याच्यामुळेच तिथे टॉलरन्स तयार होतो. ओके, सो मेटाबोलाइज सारखं होऊन तिथे टॉलरन्स तयार होतं. द इनॅक्टिवेशन इन्क्रीजेस ऑन रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन, दिस डेव्हलप्स द टॉलरन्स. ओके, हे इनॅक्टिवेशन काय होतं, इन्क्रीज होतं रिपीटेड डोसमुळे, आणि त्याच्यामुळे तिथे टॉलरन्स होतो. मग ऑन रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन बार्बिच्युरेट ऑल्सो कॉज द मेंटल कन्फ्युजन. आपण बघितलं रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन झालं की मेंटल कन्फ्युजन, फॉरगेटफुलनेस, दीज आर द सम साईड इफेक्ट्स ऑफ द बार्बिच्युरेट बिकॉज ऑफ विच पर्सन इज अनेबल टू फॉल स्लीप. म्हणजे थोड्या डोसमध्ये जेव्हा दिला जातो तेव्हा कन्फ्युजन आणि फॉरगेटफुलनेस होतो, आणि पेशंट झोपू शकत नाही पटकन, अँड टेक पिल्स रिपीटेडली. जे पिल्स आहेत त्या काय करतं, ते रिपीटेडली घेतं, आणि पॉयझन हिम प्रोड्युसिंग द ड्रग ऑटोमॅटिझम. ओके, सो पॉयझन होतं त्या पेशंटला, त्याच्यामुळे काय होतं, ड्रग ऑटोमॅटिझम तिथे होतं. हेन्स बार्बिच्युरेट डेव्हलप द टॉलरन्स अँड द ऑटोमॅटिझम. ओके, सो टॉलरन्स कशामुळे होतो, रिपीटेडली त्याचं मायक्रोझोमल एन्झाईम सिस्टीम जी आहे ती स्टिम्युलेट झाल्यामुळे टॉलरन्स होतो, आणि ऑटोमॅटिझम कशामुळे होतं, कन्फ्युजन आणि फॉरगेटफुलनेस होतो, त्याच्यामुळे पेशंटला रिपीटेडली तो घेत राहतो कंटिन्यू, मग त्याचा टॉलरन्स झालेला असतो, त्याच्यामुळे त्याचं काय होतं, थोड्याशा डोसमध्ये तो झोपी जात नाही, मग त्याला जास्त डोस पाहिजे असतो. मग अशावेळी ऑलरेडी घेतलेल्या डोसमुळे त्याला कन्फ्युजन आणि फॉरगेटफुलनेस असतो, मग तो रिपीटेडली डोस घेतो, आणि तिथे ड्रग ऑटोमॅटिझम होतो. ओके, सो नेक्स्ट इज द न्यूअर नॉन बेन्झोडायझेपिन्स. ओके, विच आर ॲक्ट ॲज अ हिप्नॉटिक्स. ओके, सो त्याच्यामध्ये 3च ड्रग आहेत. फर्स्ट वन इज द झोपिक्लोन विच हॅव अ ब्रँड नेम झोपिकोम, झोलियम, झोनॅप अँड झोपिट्रॉन. ओके, सो इट इज अ अगोनिस्ट ऑफ गाबा ए रिसेप्टर. ओके, आता इथे त्यांनी कसे बाइंड होतात, काय करतात ते सांगितलेलं नाही, हे फक्त गाबा ए रिसेप्टरचे अगोनिस्ट आहेत. इट बाइंड टू द साईड गाबा ए बेन्झोडायझेपिन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. ओके, जसं की आपण बेन्झोडायझेपिनच्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये बघितलं की हे गाबा ए रिसेप्टरला स्टिम्युलेट करतात, म्हणजे गाबा रिलीज होण्याला स्टिम्युलेट करतात, त्याच्यामुळे क्लोरीन चॅनल ओपन होतात. ओके, तेच आहे इथे पण. इट बाइंड टू द साईट गाबा ए बेन्झोडायझेपिन रिसेप्टर कॉम्प्लेक्स विच इज डिफरंट फ्रॉम दॅट बेन्झोडायझेपिन बाइंडिंग साईट. ओके, सो जिथे बेन्झोडायझेपिन बाइंड होतात तिथे हे होत नाहीत, ॲक्शन सेमच आहे पण तिथे होत नाही, याची साईट वेगळी असते. ओके, सो इट इन्क्रीज द ड्युरेशन ऑफ स्लीप. हे काय करतात, स्लीपची ड्युरेशन इन्क्रीज करतात. रिड्यूस द स्लीप लॅटन्सी. स्लीप लॅटन्सी रिड्यूस करतात, म्हणजे काय करतात, झोपी जाण्याचा जो वेळ आहे, म्हणजे ले डाऊन झाल्यानंतर तिथून झोप लागेपर्यंतचा जो टाईम आहे तो रिड्यूस करतात. अँड नंबर ऑफ नॉक्टर्नल अवेकनिंग. रिड्युसेस द स्लीप, नीट लक्षात घ्यायचं, रिड्युसेस द स्लीप लॅटन्सी अँड नंबर ऑफ नॉक्टर्नल अवेकनिंग. म्हणजे काय, रिड्युसेस स्लीप लॅटन्सी म्हणजे झोपी जाण्याचा वेळ कमी करतात. अँड इट ऑल्सो रिड्युसेस द नंबर ऑफ नॉक्टर्नल अवेकनिंग, म्हणजे रात्रीच्या वेळी सारखं सारखं जाग येणे हे सुद्धा ते काय करतात, कमी करतात. ओके, सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ द झोपिक्लोन. सो इट शोज व्हेरी रेअर ड्रग डिपेंडन्स. आपण बघितलं बार्बिच्युरेटमध्ये इट शोज दी ड्रग डिपेंडन्स. साईड इफेक्ट आर मेटॅलिक लॅटन्सी ऑर द बिटर टेस्ट. ओके, मेटॅलिक किंवा बिटर टेस्ट येते. इम्पेअर्ड जजमेंट, पर्सन कॅनॉट बी जज इन टू थिंग्स. ओके, इम्पेअर्ड होतं, जजमेंट चुकतं, त्याचं वस्तू घेताना वगैरे चुकतं. अँड अलर्टनेस, अलर्ट पण राहत नाही. सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स होतो कंटिन्यू मेडिसिन्स घेतल्यामुळे. ड्राय माउथ, सेफ ऑन ओव्हरडोस. ओके,
सो हे त्याचे साईड इफेक्ट आहेत. सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स होतो, ड्राय माउथ होतं, बट इट इज सेफ ऑन द ओव्हरडोस. देन झोपिक्लोन इज इंडिकेटेड फॉर शॉर्ट टर्म ट्रीटमेंट इन द इन्सोमनिया. ओके, इन्सोमनियाच्या शॉर्ट टर्म ट्रीटमेंटमध्ये जसं की मी आधी सांगितलं, लॉंग टर्मसाठी हे यूज केले जात नाही, थोड्या काळासाठी हे दिले जातात. डोस 7.5 मिलीग्रॅम ओरल ॲट दी बेड टाईम. ओके, सो मॅक्झिमम हे जे ड्रग्स आहेत हे बेड टाईमलाच दिले जातात, बिकॉज दीज आर प्रोड्युसेस द sedation or the hypnosis. Okay, now next one is the zolpidem. Okay, so examples or the brand names are the Zolfresh, Zoldem, Zolprist. Okay, so it acts on omega-1 subtype of benzodiazepine receptor in cerebellum and has strong sedation action. Okay, so it has a rapid onset but short duration of action. आता इथे जे हे काही पॉईंट्स आहेत असे, हे तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज होईल, कारण आपण रिसेप्टार हा चॅप्टर शिकत नाही आहोत, म्हणजे तुमच्या सिलेबसमध्येच नाही आहे रिसेप्टार किंवा ॲक्शन पोटेन्शियल. हे काही पॉईंट आहेत जे सिलेबसमध्ये इन्क्लुडिंग नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्ही इथे थोडंसं कन्फ्यूज होऊ शकता. बट दीज थिंग्स यू शुड बी मगअप. ओके, तुम्ही पाठ करायला पाहिजे की झोल्पिडम जो आहे इट ॲक्ट ऑन omega-1 सबटाईप ऑफ बेन्झोडायझेपिन रिसेप्टर इन टू द सेरेबेलम. म्हणजे सेरेबेलममध्ये जो बेन्झोडायझेपिनचा omega-1 नावाचा जो सबटाईप आहे रिसेप्टरचा, तिथे हा ॲक्ट होतो. इट हॅज रॅपिड ऑनसेट बट शॉर्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन. म्हणजे फास्ट दाखवतो पण शॉर्ट ॲक्शन दाखवतो. ओके, नेक्स्ट इज द ह्याचे ॲडव्हान्टेजेस बघूयात. मिनिमल डे टाईम रेसिड्युअल सिडेशन. ओके, म्हणजे दिवसा कमी रेसिड्युअल सिडेशन होतं, म्हणजे काय होतं, दिवसा कमी झोप येते. नो ऑर लिटल रिबाउंड इन इन्सोमनिया ऑन डिस्कंटिन्युएशन. म्हणजे डिस्कंटिन्युएशन केल्यानंतर सुद्धा परत रिबाउंड इन्सोमनियाचा एक प्रकार असतो, म्हणजे अजून जास्त इन्सोमनिया तिथे होतो किंवा इन्सोमनिया परत दिसायला लागतो ड्रग डिस्कंटिन्युएशन केल्यानंतर, ते याच्यामध्ये दिसत नाही. ॲब्सेन्स ऑफ टॉलरन्स और फिजिकल डिपेंडन्स. ओके, टॉलरन्स होत नाही किंवा फिजिकल डिपेंडन्ससुद्धा याच्यामध्ये होत नाही. लार्ज डोस मे नॉट डिप्रेस द रेस्पिरेशन अँड साईड इफेक्ट्स आर व्हेरी few. Okay, so zolpidem is indicated for short term treatment of insomnia. Again same in the management of short term treatment of the insomnia. It can also be taken later in night when attempt to fall asleep has failed. म्हणजे हे नंतर सुद्धा घेतलं जाऊ शकतं, म्हणजे रिपीट डोस सुद्धा घेतला जाऊ शकतो रात्रीच्या वेळी जेव्हा झोप टॅबलेट घेऊन पण येत नसेल. डोस 5 to 10 मिलीग्रॅम ओरल इमिजिएटली बिफोर बेड टाईम. म्हणजे झोपायला जायच्या अगदी आधी काय केलं पाहिजे, 5 to 10 मिलीग्रॅम डोस हा दिला गेला पाहिजे. अँड लास्ट वन इज द झॅलेप्लॉन. ब्रँड नेम्स आर द झॅल्पिलो. ओके, सो it interact with the GABA receptor chloride ionophore complex at benzodiazepine omega-1 receptors. Okay, so it also indicate in short term treatment of the insomnia. Dose is 10 milligram oral before bedtime. So this is about the benzodiazepines and new non-benzodiazepine hypnotics. So here we complete our chapter, that is the sedatives and the हिप्नॉटिक्स. याचे नोट्स पूर्ण सगळ्यांनी कंप्लीट केले पाहिजेत. याच्यामध्ये जे थेराप्युटिक युजेस असतील, डोसेस असतील, ॲडवर्स इफेक्ट, या गोष्टींकडे अजिबात इग्नोर करू नका. स्पेशली याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, जर काय डाऊट असेल, काही क्वेश्चन्स असतील, यू कॅन डायरेक्टली आस्क मी, यू कॅन कॉल मी, यू कॅन मेसेज मी. डोंट बी हेजिटेट फॉर आस्किंग द क्वेश्चन्स. ओके, थँक्यू.